Hello everyone. From the last four lectures, we discussed the topic history of novel. In those lectures, we discussed the information of some writers from the 17th century to 20th century. We also discussed the woman novelist in English literature. So students, in this lecture, we are going to discuss our next point, Indian scenario. Indian scenario means in मराठी भारतातील काही कथा कादंबऱ्या आणि कथाकार किंवा लेखक यांची रूपरेषा हे आज आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन नॉवेलिस्ट इन इंग्लिश लिटरेचर. आणि आपण भारतीय कथाकारांनी इंग्रजी साहित्याला दिलेले योगदान याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. द फर्स्ट रायटर नेम इज बंकिमचंद्र चटर्जी, who is also called Bankim Chandra Chattopadhyay, who was born on 27 June 1838 and died on 8 April 1894, who was an Indian novelist, poet and journalist. He was the composer of Vande Mataram, originally in Sanskrit stotra. Chattopadhyay wrote 13 novels and many serious, serio-comic, satirical, scientific and critical treatises in Bengali. बंकिमचंद्र चटर्जी यांना दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. ते नाव म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. त्यांचा जन्म 27 जून 1838 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 8 एप्रिल 1894 साली झाला. हे एक प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार, कवी आणि पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या भारताचे जे राष्ट्रीय गीत म्हणून आहे वंदे मातरम, हे त्यांनी लिहिलेलं आहे. चट्टोपाध्याय यांनी 13 कादंबऱ्या तसेच अनेक गंभीर कथा, विनोदात्मक कथा, तसेच व्यंगात्मक, वैज्ञानिक आणि प्रबंध अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचे नाव उंचावलेले आहे. सो दिस इज द फर्स्ट इंडियन रायटर इन इंडियन दिस इज द फर्स्ट इंडियन रायटर इन इंग्लिश लिटरेचर. Look at the novel, very famous novel written by Bankim Chandra Chattopadhyay. The novel name is Rajmohan's Wife, published in 1864 by Bankim Chandra Chattopadhyay. Is generally regarded as the first Indian novel in English. राजमोहन्स वाईफ ही जी कादंबरी आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली आणि 1864 साली पब्लिश झालेली ही एक भारतातील पहिली इंग्रजी नॉवेल म्हणून ओळखली जाते. द नॉवेल वॉज सिरियलाइज्ड इन 1864 in a short-lived magazine published from Calcutta, but it did not appear as a book in the author's lifetime. राजमोहन्स वाईफ ही जी कादंबरी आहे ती कलकत्ता येथील प्रकाशित झालेल्या मासिकांमध्ये ती मालिकाबद्ध झाली होती, परंतु लेखकांच्या आयुष्यात ती पुस्तकी रूपात कुणालाही दिसली नाही. पुस्तकात तिचं रूपांतर झालं नाही. ती फक्त मॅगझिनमध्ये जे मॅगझिन आहेत, मासिक आहेत, त्याच्यामध्ये ती मालिकाबद्ध सिरियलाइज केलेली आहे. देन द नेक्स्ट रायटर इज मुल्कराज आनंद. मुल्कराज आनंद वॉज बॉर्न ऑन 12th December 1905 and died in 28 September 2004, who was an Indian writer in English, whose notable work for his depiction of the lives of poorer caste in a traditional Indian society. Anand is admired for his novels and short stories, which have acquired the status of classic of modern Indian English literature. They are noted for their perspective
insight into the lives of oppressed and for their analysis of impoverishment, exploitation and misfortune. मुल्कराज आनंद हे एक इंग्रजी भाषेचे एक प्रसिद्ध भारतीय लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पारंपरिक भारतीय समाजातील गरीब जातींचे जीवन चित्रण करण्यासाठी त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. आधुनिक भारतातील इंग्रजी साहित्यातील अभिजात दर्जा मिळवलेल्या त्यांच्या कादंबऱ्या आणि लघुकथा अशी त्यांची ख्याती आहे. ते पीडित लोकांच्या जीवनाबद्दल असलेल्या त्यांच्या समजुतीबद्दल आणि त्यांच्या गरिबी, शोषण आणि दुर्दैवी अशा विश्लेषणासाठी प्रख्यात आहेत. म्हणजे ह्यांच्या नॉव्हेल शक्यतो ज्या गरीब जातीचे जीवन रेखाटणाऱ्या, पीडित लोकांचे जीवन सांगणाऱ्या, शोषित गरीब दुर्दैवी लोकांचे विश्लेषण करणाऱ्या अशा पद्धतीच्या ह्यांच्या काय कादंबऱ्या आहेत. मुल्कराज आनंद also achieved some notable awards like Sahitya Academy Award got in 1971. He also got Padma Bhushan Award in 1968. He also got International Peace Prize in 1953. Look at some famous novels written by Mulkraj Anand. The first novel is Untouchable, published in 1935. It was a very popular novel written by Mulkraj Anand. The second novel is Coolie, published in 1936. And the next novel is Two Leaves and a Bird, published in 1937. These are the very famous novels written by Mulkraj Anand. Then the next writer is R.K. Narayan, whose full name is Rasipuram Krishnan Swami Iyer Narayan Swami, who was born on 10th October 1906 and died on 13th May 2001, who was an Indian writer known for his work and also set in a fictional South Indian town of Malgudi. आर के नारायण हे एक भारतीय लेखक, प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जातात की ज्यांनी दक्षिण भारतामध्ये मालगुडी नावाचे एक काल्पनिक शहर बसवले होते आणि त्या शहरातील अनेक छोटे छोटे प्रसंग त्यांनी कथेच्या स्वरूपात मालगुडी डेज नावाच्या पुस्तकात लिहिलेले आहेत. देन अँड अ स्टोरी फ्रॉम the same Malgudi Days book we are studying in our 12th English textbook called Astrologer's Day. आणि त्याच मालगुडी डेज नावाच्या पुस्तकातील एक कथा आपण आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासत आहोत की ज्या कथेचे नाव आहे An Astrologer's Day. He was a leading author of early Indian literature in English along with मुल्कराज आनंद अँड राजाराव. त्यांनी मुल्कराज आनंद आणि राजाराव यांच्या समवेत ते इंग्रजी साहित्यातील अग्रगण्य लेखक म्हणून ओळखले जातात. लुक ॲट द सम नोटेबल अवॉर्ड्स अचीव्ड बाय आर के नारायण. द फर्स्ट अवॉर्ड गॉट आर के नारायण Padma Vibhushan Award. Then second award he got Sahitya Academy Fellowship, and then third Benson Medal. All are the very highest award he got in his career. Then look at some famous novel written by R.K. Narayan. The first is Malgudi Days, then second The Guide, and then third is Swami and Friends. We already discussed the Malgudi Days. Malgudi Days is a collection of short stories by R.K. Narayan, published in 1943 by Indian Thought Publication. The book includes 32 stories and all set in a fictional town of Malgudi, located in South India.
मालगुडी डेज ह्याच्यामध्ये हे शॉर्ट स्टोरींचं कलेक्शन आहे. अनेक शॉर्ट स्टोरी त्याच्यामध्ये आहेत आणि ती किती कोणत्या साली प्रसिद्ध झाली? 1943. आणि ह्याच्यामध्ये साधारणतः 32 स्टोरीज आहेत आणि ह्या सगळ्या स्टोरीज ह्या मालगुडी नावाच्या काल्पनिक शहरामध्ये आधारित आहेत. ते कुठलं शहर आहे तर साऊथ इंडिया येथील एक मालगुडी नावाचं एक काल्पनिक शहर आहे. त्या शहरात घडणाऱ्या ह्या 32 स्टोरीज आहेत. देन नेक्स्ट रायटर इज राजाराव, श्री के राजाराव, who was born on 8 November 1908 and died on 8 July 2006, who was an Indian writer of English language novel and short stories whose works are deeply rooted in metaphysics. राजाराव हे इंग्रजी भाषेतील एक प्रसिद्ध कादंबरीकार आणि लघुकथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे कार्य प्रमुखतः तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे. लुक ॲट द सम नोटेबल अवॉर्ड्स अचीव्ड बाय राजाराव. राजाराव who got Sahitya Academy Award in 1964. He also got Padma Bhushan Award in 1969. Then he also got Neustadt International Prize for Literature in 1988 and then Padma Vibhushan Award in 2007. So look at the some famous novels written by Raja Rao. The first novel is Kanthapura, published in 1938, and the second novel is The Serpent and the Rope, published in 1960. Both are the very famous novel written by Raja Rao. Then the next writer is Anita Desai. Anita Desai, who was born on 24 June 1937. She is an Indian novelist. As a writer, she has been shortlisted for the Booker Prize 3 times. She received a Sahitya Academy Award in 1978 for her novels Fire on the Mountain. She won the British Guardian Prize for The Village by the Sea. अनिता देसाई ह्या सुद्धा एक प्रसिद्ध लेखिका म्हणून, भारतीय लेखिका म्हणून ओळखले जातात. त्यांना बुकर प्राईजसाठी 3 वेळा नॉमिनेशन मिळालेलं आहे. तसेच त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड 1978ला मिळालेलं आहेच. त्यांची जी प्रमुख कादंबरी आहे, जी पॉप्युलर आहे, फायर ऑन द माउंटेन, या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. शी वोन द ब्रिटिश गार्डियन प्राईज फॉर द विलेज बाय द सी. त्यांची सेकंड कादंबरी जी आहे द विलेज बाय द सी, ह्याला ब्रिटिश गार्डियन प्राईज म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. लुक ॲट द सम फेमस नॉवेल रिटन बाय अनिता देसाई. द फर्स्ट इज द विलेज बाय द सी. Then the second is Fire on the Mountain, and the third is In Custody. These are the very famous novels written by Anita Desai. Then the next writer is Nayantara Sehgal. Nayantara Sehgal was born on 10th May 1927. She is an Indian writer who writes in English. She was awarded 1986 Sahitya Academy Award for her English novel Rich Like Us, published in 1985. नयनतारा सहगल ह्या देखील भारतीय प्रसिद्ध कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांना 1986ला साहित्य अकॅडमी अवॉर्ड म्हणून गौरवण्यात आलं. कोणत्या कादंबरीसाठी तर रिच लाईक अस या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळालेलं होतं. लुक ॲट द सम फेमस नॉवेल्स रिटन बाय नयनतारा सहगल. द फर्स्ट इज रिच लाईक अस. द सेकंड नॉवेल इज द डे इन अ शॅडो. देन द थर्ड नॉवेल इज स्टॉर्म इन अ चंदीगड. अँड द फोर्थ नॉवेल इज मिस्टेकन आयडेंटिटी. ऑल आर द very famous novels written by Nayantara Sehgal.
The next writer is Arun Joshi. Arun Joshi, who was born on 1939 and died on 1993, who was an Indian writer. He is known for his novels The Strange Case of Billy Biswas and The Apprentice. He won the Sahitya Academy Award for his novel The Last, The Last Labyrinth in 1982. अरुण जोशी हे सुद्धा एक भारतीय कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या नॉवेल्स, ज्या प्रसिद्ध नॉवेल्स आहेत, द स्ट्रेंज केस ऑफ बिली बिश्वास, द ॲप्रेंटिस, लास्ट लेब्रिरंथ, ऑल आर द व्हेरी फेमस नॉवेल्स रिटन बाय अरुण जोशी. आणि त्यांची जी थर्ड नॉवेल आहे लास्ट लेब्रिरंथ, ह्या नॉवेलला साहित्य अकॅडमी अवॉर्ड म्हणून सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. लुक ॲट द novels written by Arun Joshi. The first is A Strange Case of Billy Biswas. The second is The Foreigner, and the third is The Apprentice. These are the very famous novels written by Arun Joshi. Then next writer Manohar Malgaonkar. Manohar Malgaonkar, who was born on 12th July 1913 and died on 14th June 2010, who was an Indian author of both fiction and non-fiction in the English language. He was also an army officer and a civil servant and a farmer. मनोहर माळगावकर हे एक इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ज्या नॉवेल्स आहेत त्या सत्यकथा आणि काल्पनिक कथा या दोन्ही प्रकारामध्ये त्यांना लेखन करणारे एक प्रसिद्ध भारतीय लेखक म्हणून ओळखले जातात. हू इज द नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड ऑल्सो मनोहर माळगावकर, हू चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क्स. हे जे सर्व लेखक आहेत, अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर माळगावकर, ह्यांनी इंग्रजी कादंबरीमध्ये अनेक बदल घडवून आणले. त्यांनी वर्तमान काळात जे आहे तो भारतीय कादंबरीकारांचा आणि जो इंग्रजी साहित्याचा त्यामध्ये बऱ्याच प्रकारे बदल घडवून आणलेले आहे. लुक ॲट द सम फेमस नॉवेल्स रिटन बाय अरुण माळगावकर. The first is The Princess, the second is Distant Drum, then third is The Devil's Wind, and the fourth is Combat of Shadow. These are the very famous novels written by Manohar Malgaonkar. Then next writer is Amitav Ghosh. Amitav Ghosh, who was born on 11th July 1956. He is an Indian writer and the winner of the 54th Janpath Award, best known for his work in English fiction. अमिताभ घोष हे एक प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार आहेतच, परंतु त्यांना 54वा जनपथ अवॉर्ड म्हणून त्यांना इंग्लिश फिक्शनच्या म्हणजे भारतीय कथामध्ये, भारतीय नॉवेलमध्ये, इंग्लिश नॉवेल भारतीय कथाकार म्हणून इंग्लिश नॉवेलमध्ये त्यांना 54वा जनपथ अवॉर्ड म्हणून त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. लुक ॲट द सम नोटेबल अवॉर्ड्स गॉट अचीव बाय द अमिताभ घोष. द फर्स्ट अवॉर्ड ही गॉट जनपथ अवॉर्ड, द सेकंड अवॉर्ड साहित्य अकॅडमी अवॉर्ड, देन आनंद पुरस्कार, डॅन डेव्हिड प्राइज, पद्मश्री. दीज ऑल आर द अवॉर्ड्स अचीव बाय द Amitav Ghosh. So look at the some famous novels written by Amitav Ghosh. First is The Sea of Poppies. The second is The Hungry Tide. And the third is The Shadow Line. These are the very famous novels written by Amitav Ghosh. Then the next writer is Vikram Seth. Vikram Seth, who was born on 20th June 1952. He is an Indian novelist and poet. He has written several novels and poetry books
She has received several awards such as Padma Shri, Sahitya Academy Award, प्रवासी भारतीय सन्मान, W.H. स्मिथ लिटररी अवॉर्ड अँड क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड. विक्रम सेठ हे भारतातील प्रसिद्ध नॉव्हेलिस्ट आहेत, कवी आहेत. त्यांच्या अनेक कथा, कविता, अशा अनेक कथा व कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्यांना वेगवेगळे अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. सो लुक ॲट द सम फेमस नॉवेल रिटन बाय विक्रम सेठ. The first is a suitable boy, the second is the golden gate, and the third is an equal music. These are the very famous novel written by Vikram Seth. The next writer is Upamanyu Chatterjee. Upamanyu Chatterjee, who was born in 1959 at Patna in Bihar, is one of the new talented Indian writer of contemporary generation. After studying English literature in Delhi University, he joined the Indian Administrative Service in 1983. Chatterjee has written a handful of short stories, including his best-selling novel, English August, an Indian story subsequently made into a major film. उपमन्यू चटर्जी हे एक भारतातील एक नवीन प्रतिभावान लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. दिल्ली विद्यापीठात इंग्रजी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर ते 1983मध्ये प्रशासकीय सेवेत रुजू झाले. तसेच चटर्जी यांची सर्वाधिक प्रसिद्ध आणि विक्री झालेली कादंबरी म्हणजे इंग्लिश ऑगस्ट. ही भारतीय कथेवर आधारित आहे आणि या कथेमध्ये एक चित्रपट देखील प्रसिद्ध झालेला आहे. अशा पद्धतीने उपमन्यू चटर्जी यांचं योगदान आहे. लुक ॲट द सम नॉवेल्स रिटन बाय उपमन्यू चटर्जी. द फर्स्ट नॉवेल इज इंग्लिश ऑगस्ट अँड द सेकंड इज द लास्ट बर्डन. बोथ आर द व्हेरी फेमस नॉवेल रिटन बाय उपमन्यू चटर्जी. The next, Arvind Adiga. Arvind Adiga, who was born in 23rd October 1974. He is an Indo-Australian writer and journalist. His debut novel, The White Tiger, won the 2008 Man Booker Prize. Arvind Adiga हे एक इंडो-ऑस्ट्रेलियन रायटर आहेत, तसेच जर्नलिस्टसुद्धा आहेत. आणि त्यांची फर्स्ट डेब्यूट नॉवेल, तिचं नाव आहे द व्हाईट टायगर, हू हॅज अवॉर्डेड ॲज अ मॅन बुकर प्राईज इन 2008. त्या कादंबरीला 2008मध्ये मॅन बुकर प्राईज म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. त्यांना ते प्राईजसुद्धा मिळालेलं आहे. लुक ॲट दिस सम फेमस नॉवेल रिटन बाय अरविंद अडिगा. द व्हाईट टायगर, द लास्ट मॅन इन अ टॉवर, Selection Day. These are the very famous novels written by Arvind Adiga. Then next, Arundhati Roy, whose full name Suzanne Arundhati Roy. Born on 24th November 1961. She is an Indian author best known for her novel The God of Small Things, published in 1997, which won the Man Booker Prize for Fiction in 1997 and became the best-selling book by non-expatriate Indian author. She is also a political activist involved in human rights and environmental causes. अरुंधती रॉय ह्या एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांची जी प्रसिद्ध कादंबरी आहे द गॉड ऑफ अ स्मॉल थिंग्स, 1997 साली प्रसिद्ध झालेली, त्याला बुकर प्राईज, मॅन बुकर प्राईज म्हणूनसुद्धा त्याला प्राईज मिळालेला आहे. आणि सगळ्यात जास्त सेलिंग होणारी ही कादंबरी आहे. लुक ॲट द सम फेमस नॉवेल रिटन बाय अरुंधती रॉय. The first is The God of the Small Things.
The second is The End of Imagination, and the third is Listening to Grasshoppers. These are the very famous novels written by Arundhati Roy. Then next, Kiran Desai, who was born in 3rd September 1971. She is an Indian author. Her novels, The Inheritance of Loss, won the 2006 Man Booker Prize and the National Book Critics Circle Fiction Award. In January 2015, the Economic Times, India's leading business publication, listed her as one of 20 most influential global Indian women. किरण देसाई ह्या एक भारतीय कादंबरीकार म्हणून ओळखल्या जातात. तसेच त्यांचे जी प्रसिद्ध कादंबरी आहे द इनहेरिटन्स ऑफ लॉस, ह्या कादंबरीला 2006 साली मॅन बुकर प्राईज अवॉर्ड मिळालेलं आहे. तसेच त्या नॅशनल बुक क्रिटिक सर्कल फिक्शन अवॉर्ड हे सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. 2015 साली द इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्ड अँड ऑल्सो शी इज द 20th मोस्ट इन्फ्लुएन्शियल ग्लोबल इंडियन वुमन लिस्टेड इन अ इंडिया लिडिंग बिझनेस पब्लिकेशन. इंडिया लिडिंग पब्लिकेशनमध्ये, त्या बिझनेस पब्लिकेशनमध्ये त्यांना एक सर्वात प्रभावशाली स्त्री, भारतीय स्त्री म्हणून त्यांचा ओळख केलेली आहे. लुक ॲट द कवर पेज ऑफ द इनहेरिटन्स ऑफ लॉस. Then the next writer is Kiran Nagarkar. Kiran Nagarkar, who was born on 2nd April 1942 and died on 5th September 2019, who was an Indian novelist, playwright and screenwriter, a noted drama and film critic in Indian media. Nagarkar was one of the most significant writers of post-colonial India. Amongst his notable work are Saat Sakkam, Treacherous in 1974, Ravan and Eddy, published in 1994, the epic novel Cuckold, published in 1997, for which he was awarded the 2001 Sahitya Academy Award in English by the Sahitya Academy, Indian National Academy of Letters. His novels written in English have been translated into German. In 2012, he was awarded the Order of Merit of Federal Republic of Germany. किरण नगरकर हे एक भारतीय कादंबरीकार, नाटककार म्हणून ओळखले जातातच. तसेच भारतीय माध्यमांमधील प्रख्यात नाटककार, चित्रपट समीक्षक म्हणून सुद्धा नगरकर यांची एक महत्त्वपूर्ण ओळख आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांना 2001 साली साहित्य अकॅडमी अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. तसेच त्यांच्या काही नॉवेल्स जर्मन भाषेतसुद्धा ट्रान्सलेटेड झालेल्या आहेत. लुक ॲट द सम फेमस नॉवेल रिटन बाय किरण नगरकर: रावण अँड एडी, ककॉल्ड अँड गॉड्स लिटिल सोल्जर. These are the very famous novels written by Kiran Nagarkar. So, students, here are the some Indian. In this lecture, we discuss the information of some Indian writer. So, we have to note down all the Indian writers' name and their short information in your notebook. So student, if you like this video, then subscribe this channel. Thank you.